श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18। श्री गणेशाय नमा। जय जयाजी चिंद्रलासा, हे गोविंदा श्रीनिवासा, हे आनंद कंदा परेशा, पाही मामन दीनबंधू, हे केशवा केशमर्दना, हे माधवा मधुसूदना, हे पुतना प्राणशोषणा, पांडुरंगा रुक्मिणीपते, काय माझ्या आहे मनी, ते तू जानसी चक्रपाणी, तूच कारे तुझ लागुनी, बोलू न दाऊ पद्मनाभा, भक्त जी जी इच्छा करी, ती तू पुरवशी श्रीहरी, ऐशे पुराणा भीतरी, आहे वर्ण बहुसाळ, म्हणून माझे मनोरथा, पूर्ण करी पंढरीनाथा, सोडा मनीची कठोरता, दास गणू हा तुझा असे, अकोटची शेजारी, मुंडगाव नामे एक नगरी, तेथे बायजा नामे खरी, समर्थाची भक्ती नसे, हळदी माळ्याच्या वंशात, हिचा जन्म झाला सत्य, शिवराम नामे हिचा तात, भुलाबाई जननी असे, बायजाचे बाळपणी, लग्न झाले होते जाणी, ललाटीचे विधात्यानी, लिहिले असेल तेच घडे, बायजा झाली तर तारुण्यात, गर्भधारणा करण्याप्रत, घेऊन गेला तिचा तात, जमाताच्या गृहाशी, परी उपयोग नाही झाला, जमात शंड होता भला, तेने जनक जननीला, शिक झाला अनिवार, बायजेकडे पाहुणी, जननी करी रोदन, माझ्या बाईचे तारुण्य, वांज पाहू राहते, भुली मने शिवरामाशी, बायजा न ठेवा ऐसी, दुसरा नवरा करू नयेसी, देणे आहे भाग पहा, शिवराम म्हणे त्यावर, ऐसा नको सोडू धीर, हा पुरुषत्वाचा प्रकार, खरा एकदम कळेना, काही दिवस वाट पाहू, नको ऐसे अधीर होऊ, बायजासी येथेच ठेवू, तिच्या सासूरवाडीला, नपुसकत्व अधोपरी, आले असेल त्याचे जरी, ते औषधाने होईल दुरी, वाट पाही यास्तव, ऐसे उभयंताचे बोलून, बायजाशी तेथे ठेवून, आले मुंडगावा कारण, आपल्या घराते, बायजेचे वय 15-16, वर्ण काळा सावळा, तारुण्याने मुसमुसलेला होता जिचा शरीर भाग, डोळे नाक पाणीदार, बांधाईचा मनोहर, जिला पाहता अंतर, कामुकाचे होई मोहित होई, तिच्या थोरल्या दिरासी, पाहून या बायजाशी, इच्छा झाली मानसी, संभोग तिचा करावया, त्याने प्रयत्न केले नाना, वळवाया तिच्या मना, म्हणू लागला क्षणाक्षणा, ऐसे बायजा कारणे, हताश ऐशी मुळी न होई, मीच तुला पतीचे ठाई, आमरण करीन पाही, तुझे वेडे संगोपन, झुरणे देहे सोडून, आनंदित ठेवी मन, वेडे आज पासून, मीच नवरा समज तुला, ऐसे त्याने सांगावे, चाळे नाना करावे, काही आमिष दावावे, चित्त तिचे भुलबाया, परी उपयोग होईना, बायजीचा ना हे येई म्हणा, ती म्हणे हे नारायणा, का रे दैन्य मांडिलेस, बाळपणापासून ध्याइले मी तुझे चरण, त्याचेच काहे मज लागून, फलदृष्टी पाडावे, जयाचा मी हात धरला, तो ना पुरुष कळून आला, दैवयोगे समजून चुकला, संसार नशिबी नाही मम, बरे झाले तुझ्या ठाई, चित्त आता रमेल पाही, कृपा करीर शेषशाही, स्पर्श पुरुषाचा न हो मला, ज्येष्ठ धीर एके दिवशी, येता झाला पाहिजे पाशी, आपला हेतू कळविण्याशी, रात्रीच्या समयाला, तो बायजेने इन्कार, करून केले उत्तर, कैसी लाज तिळभर, नाही उरली चित्ती तुझ्या, तू माझा ज्येष्ठाधीर, पित्या परिस साचार, सोड हा अविचार, स्वैर ऐसा होऊ नको, ह्यात येच्या भाषणा, तो ना आणि मुळी म्हणा, होती कामाची या वासना, नीती वयास जात असे, अंगावरी टाकण्या हात, जो तो पायी इतक्यात, तयाचा तो थोरला सुत, माडीवरून पडला हो, खोक पडले डोक्यासी, बायजेने धरली त्यासी, बसून आपल्या मांडीसी, औषध लावू लागली, बायजा म्हणे ज्येष्ठ धीरा, या गोष्टीचा विचार करा, अभिलाष तो नाही बरा, परस्त्रियाचा केव्हाही, मुलगा पडलेला पाहून, भय पावले त्याचे मन, अनुताप त्याशी झाला पूर्ण, केलेल्या कर्माचा, त्याने नाद सोडला, सदनी निवांत राहिला, पुढे शिवराम घेऊन गेला,
कन्येस आपल्या मुंडगावी, भुलाई म्हणे पतीशी, चला जाऊ शेगावाशी, महाराजाची पुसण्याशी, पुढील भाकीत बायजीसे, ते मानिले शिवरामाशी, आला घेऊन कन्येशी, महाराजा ते पुसायाशी, आपुल्या या कांतेसह, बायजा घातली पायावर, केली विनंती जोडून कर, कृपा करा या मुलीवर, पुत्र पौत्र द्यावे हिला, हे समर्थाने ऐकले, शिवरामाशी हसत बोलले, अरे नशिबी नाही लिहिले, विद्यात्याने पुत्र हिच्या, जेवढे पुरुष जगतात, तेवढे असते तिचे तात, उगीन पडा फंदात, लग्न हिचे कराण्याच्या, हे ऐकता शिवरामाला, अनावर शोक झाला, घेऊन त्या बायजाला, परत आला मुंडगावी, परी त्या समर्थ वचनाची, बायजासा आनंदिले म्हणी, निष्ठा गजाननाच्या चरणी, जडली तेव्हापासून, समर्थाचा एक भक्त, पुंडलिक नामे मुंडगावात, त्याच्या संगे शेगावात, बायजा येऊ लागली, पहिल्या प्रथम अडथळा, जननी जनके नाही केला, शेगावास जाण्याला, पुंडलिकाचे बरोबर, त्याने ऐसे वाटले, साधू चरण हिने धरले, तेच तिच्या करतील भले, निज कृपेने कल्याण, पुरुषत्व देतील जमाताशी, अशक्य ना काही संताशी, ऐसा विचार मानसी, करून राहिले स्वास्थ्य ते, पुंडलिकाचे बरोबर, बायजा जाऊ लागली खरी, तेने पुकार जगभरी, ऐशे रीती जाहला, हे शेगावाच्या वारीचे, ढोंग आहे दोघांचे, तरुणपणी मानवाचे, मन परमार्थ लागेना, बायजा आहे तरुणी जान, पुंडलिकाशी तारुण्य, याची वारी विषय भान, हेच आहे निसंशय, परस्पर प्रीत जडली, विषय सुखाची नवाळी, भोगण्या ही युक्ती केली, वाटे ते या उभयंतानी, पुंडलिक जरी माळी असता, तरी हा संबंध योग्य होता, बायजाचा धरण्या हाता, काकी तरुण दोघेही, पुंडलिक आहे मराठी, ही माळ्याच्या आली पोटी, म्हणून यांची ताटा तुटी, केलीच पाहिजे जातीस्तव, ह्या दोघांचे अंतर, शुद्ध होते आसाचार, नव्हता कामाचा विकार, म्हणे उत्पन्न झाला, भुलाई म्हणे बायजाशी, तू का कारटे अहिर्निशी, पुंडलिकाच्या घरी जाशी, हे काही कळेना, ऐशे तरुण वयात, तुम्हा कशाचा परमार्थ, कोल्हा न राही उपोषित, उसाची या फडामधी, वा पाहुणी बाटुकाला, बैल नाही पुढे गेला, कारटे आमच्या नावाला, काळे उगे लावू नको, भुलाई म्हणे नवऱ्याशी, हिला नका ठेवू ऐशी, लावून द्यावे मोतीराशी, पहा पोरगा माळ्याचा, ही पुंडलिकाची घरी जाते, सदा त्याशी हितगुज करते, एकमेका पाहून भरते, येते दोघा प्रेमाचे, चला चला जाऊ शेगावाला, घेऊन या कारटीला, सांगू अवघे महाराजाला, चाळे या बायजेचे, संताशी अवघे कळते, ते सन्नतीचे चाहते, पोटा माझे कधी न निघते, चंदनाच्या दुर्गंधी, भुला शिवराम बायजाबाई, पुंडलिक भोकऱ्या आला तोही, चौघे घेऊन लागले पायी, शेगावी श्री समर्थांच्या, पुंडलिकाशी पाहुणी, बोलू लागले दयाधन, की बायजा तुझी बहीण, पूर्वजन्मीची पुंडलिका, लोक निंदा जरी करती, तरी अंतर न द्यावे हिच प्रती, दोघे मिळून करा भक्ती, सचितानंद हरीची, भुले आपल्या पोरीस, लावू नको भलता दोष, ही बहीण भाऊ आहेत, मुळीच पूर्वजन्मीचे, शिवाय या बायजीला, कोठेही न नवरा भला, ही न काळी करावया, संसार मुळी जगामध्ये, ही राहील ब्रह्मचारी, अशीच गे जन्मवरी, जनाबाई पंढरपुरी, अशीच रीत राहिली की, तिने नामदेव गुरु केला, ही शरण आली आम्हाला, माझ्या जनाबाईला, कोणी ना लावावे आता छळावे, ऐसे समर्थाचे भाषण, शिवरामन ऐकून, गेला असे गहीवरून, शब्द न काही बोलावे, घेऊन आपल्या मुलीला, शिवराम मुंडगावी आला, पुढे बायजाच्या वारीला, अडथळा कोणी केला नसे, महाराज आपल्या भक्ताप्रत, सदैव रक्षण करीतात, ते कैसेही थोडक्यात, गोष्ट सांगतो येठाई, भाऊ राजा राम कवर, एक होता डॉक्टर, पहा खामगावावर, दवाखान्यात अधिकारी, त्यास दुर्धर फोड झाला,
आणविला मोठ्या डॉक्टराला, औषध पाणी करावया खामगावा माझारी. बुलढाणा, अकोला, अमरावती येथून डॉक्टर आणले असती शस्त्रक्रिया करण्याप्रती. त्या भाऊच्या फोडाला नाना औषधे पोटात दिली, विविध पोटीशी बांधली. शस्त्रक्रिया ही ऐसे केली, त्या झालेल्या फोडाला कशाचा ना उपयोग झाला. फोड वाढू लागला, वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे शय्येवर, व्याधी असह्य झाली खरी. शेवटी त्याने अंतरी विचार ऐसा केला हो, आता हाच उपाय आठवावा सद्गुरुपाय. सद्गुरुराय याविन दुसरे सोय काही नसे राहिली. पडल्या पडल्या जोडी हात, म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ. या लेकराचा वृत्तांत कमी पाहता पाहू नको, ऐसे श्रोते विनवणी करू लागला क्षणोक्षणी. रात्र गेली उलटूनी, सुमारे समय एकाचा. तमान भरले अंबर, रात्रीचा तो शब्द किर. कोल्हे हुकेने कांतार, दरा आणून गेले हो. तो एक दमनी आली, तट्यावरी लागलेली गाडीस होती जुंपली. जोडी खिल्लार बैलाची, कंठा माझी घंगरमाळ. वाजू लागले खळाखळ, मागे पुढे सोडीला होता पडदा दमनीस. दवाखान्याच्या दारापाशी दमनी आली निश्चितशी. डॉक्टर पाहता होते तशी, पडून आपल्या शय्येवर तो एक उतरला. ब्राह्मण दमनीशी खाली भला, दार ठोठावू लागला. डॉक्टराच्या बंगल्याचे डॉक्टराच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी. प्रश्न केला कोठूनी, आपण आला ते ठाया. ब्राह्मण बोले त्या कारणी, माझे गजानाम विधान तीर्थ अंगारा घेऊन शेगावून आलो मी. डॉक्टर भाऊ कवराला जो का आहे फोड झाला, हा अंगारा पाठविला. लावण्या त्या फोडाशी प्यावयाशी दिले तीर्थ. हे घ्या आपल्या हातात, मी जातो आता परत. वेळ नमशी पहावया तीर्थ अंगारा देऊनी. निघून गेले ब्राह्मण त्या शोधाया कारण. भाऊची शिपाई पाठविले, परीन पत्ता लागला. गाडीनं दिसली कवनाला, भाऊ म्हणी घोटाळला. कशाचा न तर्क चाले, फोडाशी लाविला अंगारा. तो तात्काळ फुटला खरा, येऊ लागला भराभरा. पू त्या स्रोते फोडातून, एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार. पहा किती आहे जोर समर्थाच्या अंगाऱ्याचा. भाऊस निद्रा लागली, व्याधी पुढे बरी झाली. हळूहळू शक्ती आली, भाऊ झाला पूर्ववत. दर्शना गेले शेगावास, तो समर्थ वधले ऐसे त्यास. माझ्या गाडी बैलास, नुसता चारा दिलास तू. हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून, हृदय आले उचंबळून. त्या भाऊ कौराचे त्या रात्रीच्या ब्राह्मण, खचित माझा गजानन. लेकरासाठी धावून खामगावस आला हो, कौर गेले अन्नदान. त्या व्याधीच्या निमित्ते जाण, अंतर्ज्ञानी असते पूर्ण. श्री गजानन अवलिया असो एकदा समर्थ स्वारी. निगती झाली पंढरपुरी, त्या चंद्रभागा तिरी. विठ्ठलाशी भेटावया होती मंडळी बरोबर. दिवस वारीचा साचार, स्पेशल गाड्या वरच्यावर. जाऊ लागला पंढरीला, जगू आबा पाटील हरी. बापुना हा व मंडळी दुसरी, सोडून या शेगाव नगरी. नागझरीला आले हो, त्या गावी माळ्यावर. एक आहे एक भुयार, तेथे गोमाजी नामे साधूवर. सन्माधिस्त झालाशे, झरे जिवंत पाण्याचे. आसपास त्या माळ्याचे आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बुवासाचा, गुरु महादजी पाटलाचा. प्रथम आशीर्वाद झाला साचा, शेगावीच्या पाटलपशी. म्हणून पाटील शेगावीचे, गोमाजीचे वंदून साचे. रस्त्यास लागती पंढरीची, ऐसा त्याचा परिपाठ. या हरी परिपाठे म्हणून नागझरीशी येऊनी. अग्निरथात बैसुनी निघते झाले पंढरीला. हरी पाटील बरोबर समर्थ होते स्वारी. बापुना आणि दुसरी मानसे 550. आषाढ शुद्ध नवमीला तो दिवस होता साचा. समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीशी. मेघ दाटले अंबरी, क्विंचित होते भूमीवरी.
पर्जन्याची वृष्टी खरी. होऊ लागली श्रोते हो ते भूवैकुंठ पुंढरपुरी. गजबजून गेले फार भरती येता सागर. जेवी जया उचंबळून प्रदक्षिणेच्या रस्त्यावर. टाळांची ती गर्दी खरी. जय जय राम कृष्ण हरी. भक्त म्हणती उच्चेश्वरे. शब्द कवनाचा कवनाला. न एक एक वयाला. ऐसा आनंदी आनंद चालला तो वानू कोठवर. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर. सावता गोरा कुंभार. श्री तुकोबा देहूकर. सोपान मुक्ता जनार्दन. या संतांच्या पालक्या पंढरीशी आल्या देखा. भक्तांनी उधळीला बुक्का. आदर करा वया कारणी. त्या योगे आकाशात बुक्याचे जणू झाले छत. श्वास उठला घमघमीत गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयास सम आले पंढरीला. उतरले जाऊन वाड्याला. त्या कुकाजी पाटलाच्या हा परक्षणेच्या वाटेवर. वाडा चौफळ्या शेजारी दर्शनाला भीड खरी. झाली असे राऊळात पोलीस हातावर. उभे राहिले रस्त्यावरी. पथे चालले वारकरी. भजनी करीत हरीचे. एकादशीचा साचार हरी पाटला बरोबर. बापुना विना इतर गेले दर्शन हरीच्या. बापुना मागे राहिला तो आता स्नानाशी गेला. म्हणून त्याशी वेळ झाला. मंडळी गेली निघून स्नान करून आला घरी. तो समर्थाशी समजले ऐशापरी. दर्शनास गेले सारी. आत्ताच मंडळी विठ्ठलांच्या. मग तोही निघाला पळत पळत. दर्शनास धरून येत राऊळाच्या भोवती अमित. गर्दी झाली लोकांची मुंगीस वाट मिळेना. ते हा बापुना केवी जाईल दर्शना. शिवाय गरिबी पदरात बापुना म्हणे मानसी. हे विठ्ठला ऋषिकेशी का रे निष्ठुर झालाशी. मजला देई दर्शन तू सावता माया कारण. अरणी गेलास धावून तेवी येऊ राऊळातून. मज भेटाया पांडुरंगा अरण होते काठ कोस. तैसे नवे येते कास मी मंदिराच्या सानिध्यास. उभा आहे विठेवरी तुला लोक म्हणतात. तू अनाथाचा असी नाथ. मग का रे देवा मज प्रत उपेक्षिली वेळी. ऐसा बहुत धावा केला शेवटी बापुना हताश झाला. परत बिराडीशी आला अस्तमानाच्या समयास. मुख झाले होते म्लान अवघ्या दिवसाचे उपोषण. बापुण्याचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले. शरीर मात्र होते घरी. मन मंदिराच्या सभोवरी फिरत होते भिरभिरी. याचे नाव ध्यास हो. बापुण्या पाहून हसू लागले अवघे जण. हा बेटा आगावी अभागी पूर्ण. कळून आला आपणा शेगावून दर्शनाला. पंढरीशी आला जाना. येथे येऊन खेळ नाना. फिरला पाहत गावामध्ये. याची दांभिका अवघी भक्ती. या कशाचा श्रीपती. ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापुण्याला वेदांत आहे अवघा झाला. तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा राऊळात. त्याच्या भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत. वेदांताचा ऐशे मत दगडा माझी काय आहे. आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन. बापुण्याचा नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला मग हा येथे कशाला आला. काशे गावी तयाला भेटत नसता ईश्वर. अहो हे वेदांती लोकज्ञानी सांगती. शब्द चावटी हमेशा करती. अनुभवाचा लेश नसे. सगुण उपासना झाल्या पूर्ण. मग होणार आहे ज्ञान. न आल्याशी लहानपण तरुणपणा येतो कसा. ऐसा उपास तयाचा प्रत्येकाने केलासाचा. अवघ्या पुढे एकट्याचा टिकावं लागणे कोठून. तो बापुना बसला उपोषित. दाताशी लावणी दात ते होते अवघे पाहत. स्वामी निजल्या जागेहून गरीबाचे सांकडे. साधूला असा एक पडे. सत्संगती ज्याला घडे हेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणती बापुण्या
दुःख नको करूस मना. ये तुला रुक्मिणी रमणा, भेटवितो एका. तै महाराज उभे राहिले, कटी हात ठेविले, पाय खाली जुळविले, समचरण दावाया. तुळशी फुलांच्या माळा कंठी, मूर्ती सावळी गोमटी. बापुनियाच्या पडली दृष्टी, शिर ठेविले पायावर. पुन्हा जो पाहीवरी, समर्थ दिसले पहिल्या परी. तेने बापुनाच्या अंतरी, अति आनंद झाला. धोतर पागोटे आणि शेला, जो हरी दृष्टी पडला. तोच त्याने पाहिला, दर्शन जाता राऊळात. इतर म्हणाले महाराजासी, तैसेच दर्शन आम्हाशी. हो उद्या आम्हा आहे खास, पुनर्पिसरीच्या दर्शनाची. ऐसे ऐकता भाषण, बोलते झाले गजानन. बापुण्यासारखे आधी मन, तुम्ही करारे आपुले. ते तैसे झाल्यावरी, दर्शन घडविन निर्धारी. ही दर्शन वस्तू खरी, काय मिळे बाजारात. म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण. निष्पाप करा आधी मन, तरीच पुढची घडेल हे. पहा सामर्थाचे बापुण्याला, विठ्ठल साक्षात दाखविला. कुकाजीच्या वाड्याला, संतत्व आहे खेळ नसे. संत आणि भगवंत एक रूपी साक्षात. गुळाच्या त्या गोडी प्रत, कैसे कळावे निराळे. काला घेऊन अखेर, मंडळी फिरली माघारी. बापुण्याच्या अंतरी, दर्शन ते ठसाविले. याचे पुण्य करुणी, पुत्र झाला त्यात कारण. रसिक चतुर विद्वान, संत सेवा न जाई वृथा. पंढरीच्या प्रसादाने, पुत्र झाला त्या कारणे. म्हणूनच नाव त्याने, ठेविले नामदेव बालकाशी. कवटे बहादूर गावाचा, एक माळकरी होता साचा. तो वराडा प्रांतीचा, म्हणून उतरला वराडात. ऐसे आषाढी द्वादशी, मरी आली मुक्कामाशी. त्या पंढरपुरी क्षेत्राशी, मग काय विचारता. प्रेता मागे चाले प्रेत, पोलीस शिरती घरात. यात्रा काढून देण्याप्रत, डॉक्टरांच्या हुकमाने. वार करायला ओढीती, गाडी माझी बसवती. चंद्रभागेच्या पार करती, कुर्डवाडी व रस्त्याला. हा कवठे बहादूरचा वारकरी, झाला मरीने आजारी. ढाळ करती वरचेवरी, उलटी मुळीच थांबिना. गोळे हाता पायाला, येऊ लागले बहुवशी. कोणी न जाई त्याच पाशी, सुश्रुत ती करावया. पोलीस भयाने हे वृत्त, कळविले ना कोणाप्रत. शेगावी समस्त लोक जाया निघाले, वाडा भटके तरी कामा झाला. हा वारकरी मात्र होता पडला, कठीण काळाच्या समयाला. कोणी न येती उपयोगी, लोक सुखाचे सोबती. संकट काळी अभेरिती, येते एक रक्षण करती. संत अथवा देव हो, तो पाहुन प्रकार. श्री गजानन साधूवर, म्हणाले हा ओ श्रीवर. निजला यास घेऊन चला, लोक म्हणते गुरुराया. हा बहुतक मेला सदया, याच्या नांदी लागाया. वाया संकट येईल आपणावते, 50 माणूस बरोबर. आपल्या एधवा साचार, मरीचा तो झाला जोर. सांप्रत या पंढरीशी, अशा स्थितीत येठाई. थांबणे हे काही बरे नाही, चला जाऊ लवलाई. चंद्रभागेच्या पलीकडे, तो महाराज म्हणती अवघ्याशी. तुम्ही ऐशे खुळावला, आपल्या देशबंधूला. सोडून हे बरे नव्हे, ऐशे वाटून जवळ गेले. वारकऱ्याला करा धरले, त्याशी उठून बैसविले. आणि केले मधुरोत्तर, चला चल बापा उठा आता. जाऊ आपल्या वराड प्रांता. वारकरी म्हणे गुरुनाथा, आता वराड कशाचे हो. समीपा आला माझा अंत, जवळ नाही कोणी आप्त. तै म्हणाले सद्गुरुनाथ, वेड्या ऐसा भिवू नको. तुझे टळले गंडांतर, ऐशे वधून ठेविली कर. त्या वारकऱ्याच्या शिरावर, ढाळ उलटी बंद झाली. वाटू लागली थोडी शक्ती, उभी राहिले त्वरित गती. संताने ज्या धरले हात, त्यात निजासनस यमक नेई कसा. घटकेत आला पहिल्या परी, मंडळीच्या बरोबरी. चंद्रभागेच्या पैलतरी, आला समर्था समवेत. आनंद झाला फार त्याशी, वंदी समर्थ चरणाशी. म्हणे दयाळा काढली मशी, दाढेतून काळाच्या. ऐसा घडता चमत्कार, भक्त करती जय जयकार. झाले कुर्डी वाढीवर,
निर्धास्तपणे सर्वही पंढरीची करुणी वारी आला शेगावा प्रतिसारी मंडळी ती बरोबरी श्री गजानन स्वामीच्या एक कर्मठ ब्राह्मण घ्याया आला दर्शन त्या शेगावा कारण श्री गजानन स्वामीचे तयाने स्वामीची कीर्ती निज देशी ऐकली होती म्हणून झाला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया सोळे ओळे होते अति तो होता मध्यमती खटू झाला परमचित्ती समर्थाशी पाहता व्यर्थ आलो म्हणे येते या वेड्याशी वंदन्याप्रत हा भ्रष्टाचा आहे सत्य सार्वभौम शिरोमणी सोळे ओळे येते मेले अनाचाराचे राज्य झाले अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय तो तया मठात काळे कुत्र झाले मुहूर्त पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवर त्या श्वानाते पाहुणी ब्राह्मण झाला मनी खिन्न आणू कसे जीवन श्वान मध्ये पडला हा याला न कोणी उचलिती गांजा सदैव धुन किती या वेड्याची वंदिताती महाराज महाराज म्हणून जळो यायचे साधूपण मला बुद्धी कोठून झाले याचे दर्शन घ्याया काही कळेना त्याचा संशय फेडावया समर्थ आसन सोडून या येथे झाले तया ठाया तेथे होत्या ब्राह्मण आणि म्हणाले त्याप्रती पूजा करावी येताच तिथं कुत्रे झाले नाही मृत संशय उगा घेऊ नका हे ऐकून रागावला निज समर्था बोलू लागला अरे नाही वेडा मला तुझ्या सम लागलेले कुत्रा मरून झाला प्रहर त्याचे प्रेत रस्त्यावर पडले याचा विचार तुम्ही न कोणी केला की ऐशे बोलता विप्राला समर्थाने जाब दिला आम्ही भ्रष्ट आम्हाला तुमच्या सम ज्ञान नाही परिखंत न करा तिळभर पाणी आणा घागर घेऊन चालावे सत्वर तू माझ्या मागे विप्रावर ऐसे बोलून कुत्र्यापाशी येते झाले पुण्यराशी स्पर्शपदाचा करता त्याशी कुत्र बैसले उठून तो पाहता चमत्कार ब्राह्मण झाला निरुत्तर मने याचा अधिकार थोर आहे देवापरी मी व्यर्थ निंदा केली योग्यता ना जाणली ऐशे म्हणून घातली समर्थाच्या मिठी पाया माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा वरदहस्त ठेवा शिरा मी अनंत अपराधी तूच 16 साचार एक आहेस भूमीवर करण्या जगाचा उद्धार तुम्ही धाडले ईश्वरा श्रोते त्याच दिवशी भली समाराधना त्याने केली कुशंका मनाची पार फिटली लीन झाला अत्यंत प्रसाद घेऊन गेला परत आपल्या त्या देशाप्रत समर्थ साक्षात भगवंत ऐशी प्रचिती आली तया स्वास्ती श्रीदास गुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ भाविका लागो सत्प्रत हेची इच्छा दास गणू शुभम भवतु श्री हरिहरा पूर्णमस्तु इति अष्टोदशोध्याय समाप्त। श्री गजानन महाराज की जय। श्री स्वामी समर्थ।